जरा स्टडी कुठपर्यंत आला होता तर कोर्ट नाका, जांभे नाका ते स्टेशन रोड परिसरापर्यंत हा जो जुना रस्ता आहे पारापूर्वापार. माझा जन्म झाला 1960 पासूनचा, 65मध्ये माझा जन्म आहे. त्याच्या पूर्वीपासून मी ठाणे शहर म्हणजे ठाणे शहरामध्ये घोडागाडी म्हणजे टांगा होता. 1 रुपया भाडा. जांभे नाका तो स्टेशन 1 रुपया भाडा. रिक्षा वगैरे काही नव्हत्या. आणि पुढे उतळसर महाजुळाच्या पुढे गेलं तर गाव होतं. तेव्हा ठाणे महानगरपालिका अस्तित्वात नव्हती. ग्रामपंचायत होती. कालांतराने नगरपरिषद झाली 5 वर्षांनी. त्याच्या 5 वर्षांनी नगरपालिका झाली. तर ह्या संपूर्ण क्षेत्र आणि महाजुळा वगैरे आपल्या गावात नव्हतं. घोडबंदर आपल्या ठाणे शहरामध्ये नव्हतं. मुंब्रा, कवा, दिवा, शेळपाटापर्यंत नव्हतं. अशा प्रकारे भूभाग असताना 82मध्ये ठाणे महानगरपालिका प्रस्थापित झाली. 82मध्ये ठाणे महानगरपालिका प्रस्थापित झाली. आणि त्याच्यापूर्व नगरपालिका असताना आमचे नगरसेवक होते. दिवंगत कामगार चांगुनिशनचे नगरसेवक होते. वाघे भाग पण नव्हता. तर जेव्हा महानगरपालिका प्रस्थापित झाली 1982ला, त्यावेळी पूर्ण वाघे कोपरी 5 पकाडी, वाघे कोपरी 5 पकाडी ठाणे शहर, वाघे कोपरी 5 पकाडी ठाणे शहर, उतळसर, वर्तकनगर, माजुला, मानपाडा, तर घोडबंदर, भायंदरपाडा, ते इथे शिळफाटापर्यंत खिळकाळी खिळकाळीपर्यंत ठाणे क्षेत्र वाढलं. ठाणे महानगरपालिका प्रस्थापित झाली. त्यावेळेस लोकसंख्या ही 1 लाख होती. ठाणे महानगरपालिकेची लोकसंख्या ही 1 लाख होती. जेव्हा चंद्रशेखर आले 1 लाख लोकसंख्या आज 30 पटीने वाढली आहे. 30 पटीने वाढली म्हणजे 35 लाखच्या घरामध्ये आहे लोकसंख्या आज ठाणे महानगरपालिका क्षेत्राची. ठाणे परिषद असताना नगरपरिषद ठाणे महानगरपालिकेचं प्रस्थापित जुनं नगरपरिषद ऑफिस जवाहरबाग स्मशानभूमी तिथे होतं. तिथे महानगरपालिका अस्तित्वात आली. आणि कालांतराने महानगरपालिकाचं मुख्य 5 पकडीचं भवन बांधलं गेलं. आलमेडाचं जमीन होती. संपूर्ण 5 पकडीमध्ये आलमेडाचं जमीन होती. आणि जे महानगरपालिका स्थित कार्यालय आत्ताचे आहे तिथे स्मशानभूमी होती. तर त्याच्यावर हे महानगरपालिका भवन झालेलं आहे. आणि एवढं सगळं द्विदीप्यमान आणि सेंट्रल भवन आहे. हे महानगरपालिका भवन आहे हे सेंट्रली आहे. आणि सेंट्रली सर्वांना तो जवळ पडतो. तर मला आत्ताच्या घटका माहिती पडतं की रेमंड सिंगानिया इथे विकास डेव्हलपमेंट चालू आहे. रेमंड सिंगानियाच्या जो 99 वर्षाची कराराच्या जमीन होत्या, रेमंड सिंगानिया कंपनी आता बंद करून R2I म्हणजे I2R आता मागच्या हिशोब केला, मागच्या 20-25 वर्ष कालावधी पाहता म्हणजे 2000 पासून 25 वर्ष झाली असेल काँग्रेसचं सरकार होतं. तर I2R पद्धती आली. I2R पद्धत काय आहे? संपूर्ण इंडस्ट्रीयल झोन रेसिडेन्शियल झोनमध्ये कन्व्हर्जन करून निवासी इमारती बांधायच्या. तर त्यामुळे जेवढ्या इंडस्ट्रीज लोकांचं भावलं आणि I2R आल्यामुळे अनेक कंपन्या डबल FSIवर झाल्या. जिथं गावठाण क्षेत्र होतं तिथे 4 क्षेत्र FSI मंजूर झालं. अशा प्रकारे ठाणे शहराचं मग 21 माळे गेल्या 20 वर्षात झाले. आता 30 माळे, 40 माळे, 50, 60, 70 माळ्याच्या इमारती होऊ लागल्या. आणि आता रेमंड सिंगानियाचा विकास करताना जो अम्युनिटी स्पेस भूखंड आहेत, आता जेवढे विकासक आले, ज्याने विकास केला, तर त्या सर्व विकासाकडून ठाणे महानगरपालिकेला ॲम्युनिटी स्पेस भूखंड दिलेले आहेत. मग रस्ता रुंदीकरणातील जे बाधित आहेत त्या लोकांना तिथे विस्थापित केलेले आहेत. तर सांगायचा मुद्दा हा आहे की रेमंड सिंगानियाच्या ॲम्युनिटी स्पेसमध्ये ठाणे महानगरपालिका एक 32 माळ्याचं प्रशासकीय महानगरपालिका भवन बांधत आहे 32 माळ्याचं.
आता ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 5 पकड़ीमध्ये मुख्य सेंट्रल भागामध्ये भवन आहे, तरी पण 1000 कोटी रुपये खर्च करून म्हणजे गेटवे ऑफ इंडियाचं जे हॉटेल आहे टाटाचं, गेटवे ऑफ इंडियाला जे टाटाचा 5 स्टार हॉटेल आहे, त्या 5 स्टार हॉटेलच्या धर्तीच्या डिझाईनचं एक भलं मोठं महानगरपालिका भवन ॲमेनिटी स्पेस भूखंडावर बांधलं जाते. तिथे त्या भूखंडावर भरपूर झाडे आहेत, 99% झाडं आहेत, 1% मोकळी जमीन आहे. 99% झाडं आहेत, 1% मोकळी जमीन आहे. परंतु ही झाडं ट्रान्सप्लांट करण्यात येणार आहेत विविध ठिकाणी असं समजतं. ही झाडं व्यवस्थित ट्रान्सप्लांट करण्यात येणार विविध ठिकाणी. परंतु मला सांगू इच्छितो की ठाणे महानगरपालिका क्षेत्रात फुल झाडं असलेला असा भूभाग भाग येऊर सोडला तर नाही आहे. येऊर सोडला तर असा भूभाग रानवनाचा भाग नाही आहे. तर ही झाडं न तोडता तिथे एक फॉरेस्ट लँड क्रिएट करा, फॉरेस्ट गार्डन उद्यान क्रिएट करा, फॉरेस्ट उद्यान जे घोडबंदरला केलेलं आहे प्रताप सरनाईकने जे आनंदनगर परिसरामध्ये केलेलं आहे. एक जंगल तयार करा. मी इको फ्रेंडली ग्रुपचे सदस्य म्हणून आज तुमची चर्चा करतोय. अनेक संस्थांची निगडित आहे, अनेक सामाजिक संस्थांची निगडित आहे. माझी स्वतःची महाराष्ट्र राज्य म्युनिसिपल कर्मचारी युनियन संघटना आहे आणि स्वतः एक सिव्हिल तांत्रिक अभ्यासक असल्यामुळे आणि मी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता असल्यामुळे माझी स्वतःची कन्सल्टन्सी फर्म आहे, कन्स्ट्रक्टिव्ह फर्म आहे, इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्टिव्ह फर्म आहे. माझी स्वतःची कन्सल्टन्सी फर्म आहे, इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे, जो मी कोकणामध्ये विकास करतो. म्हणजे शहरातून गावाकडे ही थीम वापरून शहरातून गावाकडे ही थीम वापरून मी कोकणाकडे विकास करतो. विविध वीकेंड होम्स बांधतो. तर मला एक म्हणायचं आहे की मी ह्या धर्तीवर का बोलतोय.